Hi students, I am CS संतोष रासकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण 12th अकाउंटन्सीचा जो सेकंड चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्या चॅप्टर मधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. न्यू बॅलन्स शीट तयार करायची नाही. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम एक्झाम्स मध्ये विचारले जात नाहीत. हे प्रॅक्टिस साठी दिलेला प्रॉब्लेम आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला नेहमीच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावी लागणार आहे. कोणताही प्रॉब्लेम असू देत, आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची असते ती म्हणजे प्रॉब्लेम डिटेलमध्ये रीड करून घ्यायचा असतो. ऍडजस्टमेंट रीड करत असताना त्या ऍडजस्टमेंट कोणकोणत्या आयटमला इफेक्ट करत असतात त्या आयटम्सला स्टार करायचा असतो. चला मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवतो. भारतीय कला केंद्र सोलापूर गिव्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31st March 2018. Prepare income and expenditure account for the year ending 31st March 2018. Receipts and payments account for the year ending 31st March 2018. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेला आहे. खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे. लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज. लिगॅसीज हा जो इन्कम सोर्स आहे ते कॅपिटलाइज करायचा आहे. सो लिगॅसीजला आपल्याला स्टार करायचा आहे. ज्यावेळेस अशा स्वरूपाची ऍडजस्टमेंट येते की एखादा इन्कम सोर्स असतो, एंट्रन्स फीज असू द्या, डोनेशन असू द्या, लिगॅसीज असू द्या, पूर्णच्या पूर्ण ती कॅपिटलाइज करायला ज्यावेळेस सांगितली असते त्यावेळेस ते दोन पद्धतीत आपल्याला लिहिता येतं. एकतर इन्कम साइडला लिहायचं इनर कॉलमला, तिथून ती पूर्णच्या पूर्ण लेस करायची कॅपिटलाइज झाली म्हणून आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची, किंवा इन्कम साइडला लिहायचीच नाही, डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला ती ऍडजस्टमेंट सोडवता येते. तिसरी ऍडजस्टमेंट आहे 50% ऑफ इंट्रन्स फीज. तिसरी ऍडजस्टमेंट आहे 50% ऑफ इंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. इंट्रन्स फीज हा जो इन्कम आहे आपला, त्या इन्कम पैकी 50% जी इंट्रन्स फी आहे ती कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज हा शब्द तुम्हाला नॉन फॉर प्रॉफिटच्या प्रॉब्लेम मध्ये वारंवार येणार आहे. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एकतरी असतेच. कॅपिटलाइज करणे म्हणजे काय, तर कॅपिटलाइज करणे म्हणजे इन्कम साइड मधून कमी करायची आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण कॅपिटल फंड जो तयार केलेला असतं त्या कॅपिटल फंड मध्ये तो इन्कम ऍड करायचा. जेव्हा कधी तुम्हाला कॅपिटलाइजची ऍडजस्टमेंट येईल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इन्कम साइड मधून जेवढी अमाऊंट कॅपिटलाइज करायची ते त्या आयटम मधून मायनस करायची आणि तेवढीच अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची असते. आपण प्रॉब्लेम वाचून झाला आपला. प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर प्रॉब्लेम आखून घ्यायचा असतो. काय तयार करायचं असतं या प्रॉब्लेम मध्ये, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचंय, बॅलन्स शीट तयार करायची नाहीये. त्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण इथून तयार करून घेतलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं हेडिंग देत असताना 3 ओळीचं हेडिंग ते असलं पाहिजे. जसं फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं हेडिंग असतं तसं एक्झॅक्टली सेम 3 ओळीचं हेडिंग असलं पाहिजे. सगळ्यात पहिली ओळ इन द बुक्स ऑफ. ज्या संस्थेचं, ज्या ऑर्गनायझेशनचं तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे, त्याचं नाव तिथं आलं पाहिजे. आपल्या करंट प्रॉब्लेम मध्ये आहे भारतीय कला केंद्र. सो पहिली लाईन असणार इन द बुक्स ऑफ भारतीय कला केंद्र. सेकंड लाईन असणार जे अकाउंट तयार करतोय ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अँड थर्ड लाईन फॉर द इयर एंडेड. ज्या तारखेला रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट आपलं संपलेलं असतं, जी तारीख रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटची असते तीच तारीख इन्कम अँड एक्सपेंडिचरला घेणं अपेक्षित असतं. अशा पद्धतीमध्ये 3 लाईन मध्ये हेडिंग द्यायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे फायनल अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी मॅच करणारं असतं. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एक्सपेन्सेस लिहितो तसेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला एक्सपेंडिचर लिहायचे असतात, क्रेडिट साइडला इन्कम लिहायचं असतं. डेबिट साइडच्या वरती डेबिट लिहायचं असतं, उजव्या साइडला क्रेडिट लिहायचं असतं आठवणीने. फक्त फरक हा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इथं आपण पर्टिक्युलर्स लिहित असतो, त्याच्याऐवजी इथे एक्सपेंडिचर लिहिलं जातं आणि उजव्या बाजूला आपण परत पर्टिक्युलर्स लिहितो, त्याच्याऐवजी इन्कम लिहायचं असतं. सो फॉर्मॅट तयार करून झाला. फॉर्मॅट तयार केल्यानंतर आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या काही मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम सोडवणार आहात त्यावेळेस हे मुद्दे तुम्हाला लक्षात येणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिला मुद्दा कॅशचा किंवा बँकचा जो बॅलन्स तुम्हाला दिलेला असतो प्रॉब्लेममध्ये, कॅश किंवा बँक किंवा दोन्ही एका वेळेला दिलेले असतात, ते बॅलन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये 3 ठिकाणी दिले जाऊ शकतात. ओल्ड बॅलन्स शीट असेल तर तिथं असेट साइडला दिलेला असतो. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या रिसीट्स साइडला बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून दिलेला असतो आणि रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या पेमेंट साइडला बॅलन्स कॅरेड डाऊन म्हणून दिलेला असतो. आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त बॅलन्स कॅरेड डाऊन जो पेमेंट साइडला जनरली दिलेला असतो, बॅलन्स कॅरेड डाऊनच्या पुढे जी अमाऊंट दिलेली असते ती फक्त आपल्याला सोल्युशन मध्ये लिहायची असते. प्रत्येकच वेळेला बॅलन्स कॅरेड डाऊन हा पेमेंट साइडला 100% येणार आहे असं काही नाहीये. कॅशचा बॅलन्स कॅरेड डाऊन नेहमी पेमेंट साइडलाच येणार आहे, पण बँकचा बॅलन्स कॅरेड डाऊन कधी कधी रिसीट साइडलाही दिला जाऊ शकतो, येऊ शकतो प्रॉब्लेम मध्ये, कधी कधी क्वचित येऊ शकतं पण येऊ शकतं. सो जर पेमेंट साइडला तुम्हाला बॅलन्स कॅरेड डाऊन दिला असेल तर त्याची एंट्री आपण न्यू बॅलन्स शीट बनवताना त्याच्या ऍसेट साइडला करणार, त्याचं रेकॉर्डिंग न्यू बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला करणार. आणि जर कधी कदाचित तुम्हाला रिसीट साइडला बँकेचा बॅलन्स कॅरेड डाऊन बाय बॅलन्स कॅरेड डाऊन आणि बँकचा बॅलन्स तुम्हाला दिला रिसीट साइडला, तर ते लिहिताना लिहायचं असतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. सो कॅश किंवा बँकचा बॅलन्स लिहित असताना लक्षात ठेवायचं बॅलन्स कॅरेड डाऊन या शब्दासमोर लिहिलेली अमाऊंट लिहायची आहे. कॅरेड डाऊन तो कधी पेमेंट साइडला दिला जाऊ शकतो किंवा कधी रिसीट साइडला दिला जाऊ शकतो. बॅलन्स कॅरेड डाऊन या शब्दासमोरील अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटला घ्यायची. पेमेंट साइडला कॅरेड डाऊन दिलं तर ऍसेट साइडला लिहिणार, रिसीट साइडला कॅरेड डाऊन आलं तर लायबिलिटी साइडला लिहिणार. नेक्स्ट, तुम्हाला जे रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलेलं असतं त्याची जी रिसीट साइड असते त्या रिसीट साइडला 2 गोष्टी असू शकतात, एक इन्कम आणि दुसरं म्हणजे लायबिलिटी. सो रिसीट साइड जी आपल्याला 2 ने सुरुवात होत असते, रिसीट्स अँड पेमेंटची जी रिसीट साइड असते तिथं सगळे जे आयटम्स दिलेले असतात ते 2 ने लिहिलेले असतात. ते लिहित असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर ज्यावेळेस बनवतो त्यावेळेला ते जे 2 जे असतं त्याचं आपल्याला बाय करायचं असतं आणि ते इन्कम साइडला लिहायचं असतं. जे 2 आहे रिसीट साइडला दिलेलं ते तिथं डेबिट साइडला दिलेलं आहे, इथं क्रेडिट साइडला घ्यायचं इन्कम साइडला आणि लिहिताना लिहायचं बाय, म्हणजे तिथं जे 2 दिलंय इथं बाय करायचं. लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळेच इन्कम नसणार आहेत, त्याच्यामध्ये काही लायबिलिटी असू शकतात. ज्या लायबिलिटी आहेत त्या आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर कराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, एक शब्द येतो तो म्हणजे सेल ऑफ असेट. सेल ऑफ असेट आलं तर त्याची एंट्री ही इन्कम साइडला करायची नसते. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झालंय की लॉस झालाय ते शोधून प्रॉफिट झाला असेल तर डेबिटला लिहायचे असते आणि लॉस झाला असेल तर क्रेडिटला त्याचे इफेक्ट द्यायचे असतात. ओके, जसं रिसीटला 2 दिलेलं असतं आणि त्याचं इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण इन्कम साइडला लिहिताना बाय करायचं असतं, तसंच पेमेंट्सला बाय केलेलं असतं. जे काही पेमेंट्स आपण केलेले असतात त्याचे बाय म्हणून तिथे आयटम्स दिलेले असतात, त्याची एंट्री करत असताना ते सगळे डेबिटला एक्सपेंडिचरला घ्यायचे असतात 2 म्हणून. परत एकदा लिहिताना एक काळजी घ्यायची, सगळे पेमेंट्स म्हणजे एक्सपेंडिचर एक्सपेन्सेस असतील असं नाही, त्याच्यापैकी काही ऍसेट्स पण असू शकतात, जे ऍसेट्स तुम्हाला न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिणं बंधनकारक असतं. सो रिसीट साइडची एंट्री करताना इन्कम साइडला करायचं, 2चं बाय करायचं, लिहित असताना लक्षात घ्यायचं काही इन्कम असणार आहेत काही लायबिलिटी असणार आहेत ज्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहायच्यात. पेमेंट साइडला ते दिलेलं आहे बाय म्हणून जे आयटम्स दिलेले आहेत ते लिहित असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे 2 म्हणून लिहायचंय आणि लिहिताना खबरदारी घ्यायची की त्याच्यामध्ये ऍसेट्स असतील तर ते आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ट्रान्सफर करायचे.
ओके, या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या किंवा आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचा असतो. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना जर ओल्ड बॅलन्स शीट दिली असेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, तर ओल्ड बॅलन्स शीट पासून सुरुवात करायची असते. तिथे जे आयटम्स दिलेले आहेत ते पहिल्यांदा मांडून घ्यायचे न्यू बॅलन्स शीट मध्ये. आणि जर ओल्ड बॅलन्स शीट दिली नसेल, रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटच फक्त दिलं असेल, तर रिसिट साइड वरून आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची असते. सो आता आपण रिसिट साइड वरून प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कॅशचा बॅलन्स फक्त बॅलन्स कॅरीड डाऊन ची जी अमाऊंट असते तीच घ्यायची असते. इथं सगळ्यात पहिल्यांदा जो दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, ते कुठेही घ्यायचं नसतं, ना इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला ना बॅलन्स शीटला. रिसिट्स अकाउंटच्या सुरुवातीला जो बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला असतो तो ओपनिंग बॅलन्स असतो कॅश आणि बँकचा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कुठेही घ्यायचा नसतो. ओके, त्याच्यानंतरचा पहिला इन्कम सोर्स आहे लॉकर रेंट. टू लॉकर रेंट आहे बघा, तिथे टू म्हणून दिलंय. आपण आता इन्कम साइडला लिहिताना लिहिणार बाय लॉकर रेंट. ऍडजस्टमेंट नाही, त्याच्यामुळे मी अमाऊंट लिहिताना लिहिणार आउटर कॉलमला 400 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे आपला इंट्रन्स फीज. इंट्रन्स फीज वर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इंट्रन्स फी मी लिहिताना इन्कम साइडला लिहिणार बाय इंट्रन्स फीज, आणि अमाऊंट लिहिताना लिहिणार इनर कॉलमला इंट्रन्स फीज 2900. इंट्रन्स फीज म्हणजे काय असते, जेव्हा आपण एखाद्या मेंबरला आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये ऍज अ मेंबर म्हणून घेत असतो, त्यास मेंबर म्हणून त्याला घेत असताना, त्याला सभासद करून घेत असताना पहिल्यांदा जी फीज घेतली जाते त्याला इंट्रन्स फीज असं म्हटलं जातं. पुढचा आयटम आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. आपल्याकडे काही न्यूजपेपर होते, त्याची रद्दी होती, ते विकलेलं आहे. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, त्याच्या विक्रीतून जे पैसे येणार आहेत ते सुद्धा आपला इन्कमच असणार आहे, म्हणून तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहायचा 250. ओके, नेक्स्ट रिसिट्स ऑफ ड्रामा. रिसिट्स फ्रॉम ड्रामा बाय रिसिट्स फ्रॉम ड्रामा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणं फार सोपं असतं. जे रिसिट साइडला दिलेलं आहे ते इन्कमला घ्यायचं, फक्त लायबिलिटी असेल तर ते आपल्याला लायबिलिटीला लिहायचं असतं. लिगॅसीज वरती ऍडजस्टमेंट आहे. पूर्णच्या पूर्ण लिगॅसीज कॅपिटलाइज केलेले आहे, त्यामुळे इन्कमला काहीही लिहायची गरज नाही. त्यामुळे लिगॅसीज हा शब्द मी इन्कम साइडला लिहिणार नाही, कारण जेवढी लिगॅसीची अमाऊंट दिलेली आहे ती सगळीच्या सगळी कॅपिटलाइज केलेली आहे, म्हणजे आपल्याला ती कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. आता इथं आपण प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट तयार करणार नाही आहोत, त्यामुळे तो इफेक्ट आपण देणार नाही. पण लिगॅसीज हा शब्द आपण इन्कमला घेणार नाही. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, अमाऊंट आहे 400 रुपीज. अँड लास्ट मिसलेनियस रिसिट्स बाय मिसलेनियस म्हणजे ज्याला नाव नसलेले, इतर. ₹400. सो बघा, अशा पद्धतीने रिसिट साइडला जे आयटम्स दिले होते 2 म्हणून, ते आपण इन्कम साइडला लिहिताना बाय म्हणून लिहिलेले आहेत. लिगॅसीची अमाऊंट पूर्ण कॅपिटलाइज करायची होती, ती कॅपिटल फंड मध्ये म्हणजे लायबिलिटीला लिहायची होती, त्यामुळे ती इन्कमला लिहिलेली नाहीये, ती स्किप केलेली आहे. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट होती एकच आयटम होता इंट्रन्स फी, ते त्याची अमाऊंट इनर कॉलमला लिहिली, बाकीचे आउटर कॉलमला लिहिले. आता आपल्याला पेमेंट्सचे आयटम चेक करायचे. पेमेंट साइडचे बऱ्यापैकी गोष्टी एक्सपेंडिचरला येतात, जे ऍसेट असेल ते ऍसेट साइडला आपल्याला ट्रान्सफर करायचे. स्टेशनरी हा आपला खर्च असतो. अमाऊंट आहे 600. नेक्स्ट
फर्निचर हे आपलं ऍसेट आहे, त्याला एक्सपेन्सेस खर्च नाही म्हणता येणार, ते ऍसेट आहे. सो फर्निचरची जी अमाऊंट आहे ती जर आपण बॅलन्स शीट तयार केली असती तर ती बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण ट्रान्सफर केली असते. प्रेझेंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची नाहीये, त्यामुळे तिथं पोस्ट करणार नाही, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करतोय. सो एक्सपेंडिचर साइडला फर्निचर येणार नाही. पुढचा आयटम आहे इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. परत एकदा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ते पण आपलं ऍसेट असतं. ऍसेट आपण एक्सपेंडिचरला लिहित नाही म्हणून ते इथं येणार नाही. पुढचा एक्सपेन्सेस आहे एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा, तो इथं लिहिणार मी. बघा इन्कम साइडला एक्सपेन्सेस रिसिट्स फ्रॉम ड्रामा दिलेला आहे 9000 आणि एक्सपेंडिचरला एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा दिलेला आहे. म्हणजे रिसिट साइडला आपल्याला देताना रिसिट साइडला रिसिट्स ऑफ ड्रामा होतं आणि पेमेंट साइडला एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा होतं. हे एकमेकातून कधी मायनस करायचं नाही. जे रिसिट साइडला दिलेलं असतं ते इन्कमला लिहायचं आणि जे पेमेंट साइडला दिलेलं असतं ते स्ट्रेट एक्सपेंडिचरला लिहून घ्यायचं. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट मायनस करायचा प्रयत्न करायचा नाही. पोस्टेज, पुढचा खर्च आहे आपला पोस्टेज. पोस्टेज अमाऊंट आहे 450. नेक्स्ट आयटम आहे मॅगझिन अँड न्यूजपेपर्स. काय मॅगझिनचा आणि न्यूजपेपरचा एक्सपेन्सेस झालेला आहे. अमाऊंट आहे 600. त्याच्यानंतर सॅलरीज आहेत. सॅलरीज हा सुद्धा आपला खर्च आहे. सॅलरीवरती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे ती अमाऊंट मी इनर कॉलमला लिहितोय 4400. आणि सगळ्यात शेवटचा आयटम आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बाय बॅलन्स कॅरी डाऊन असतो तो कॅश आणि बँकचा बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहायचा असतो. ओके, सो कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला केलं असतं. अशा पद्धतीने आपण जे जे रिसिट साइडला दिलं होतं ते इन्कम साइडला घेतलेलं आहे आणि जे जे पेमेंट साइडला दिलं होतं ते एक्सपेंडिचरला घेतलेलं आहे. आपण रिसिट्स आणि पेमेंट्स अकाउंट मधली इन्फॉर्मेशन वापरत होतो, आतापर्यंत युज केली सगळी, त्याच्यामुळे एकच इफेक्ट गेला. आता ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत, त्याचे दोन इफेक्ट आपल्याला द्यायचे असतात. लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज. लिगॅसीज पूर्णच्या पूर्ण कॅपिटलाइज करायचे होते, त्यामुळे लिगॅसीज आपण इन्कम साइडला लिहिलेच नाहीये, ते कॅपिटल फंड मध्ये ऍड होणार. सो याचा इन्कम साइडला कोणता इफेक्ट गेलेला नाही. आउटस्टँडिंग सॅलरी 200. सॅलरी आउटस्टँडिंग आहे 200. जसं फायनल अकाउंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं की आपण ऍड करतो आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साइडला देतो, तसं सेम एक्झॅक्टली इथं करायचं आहे. आपण म्हणणार ऍड आउटस्टँडिंग सॅलरी 200. सो आउटर कॉलमला गेले 4600 आणि या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट आपण दिला असता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. थर्ड ऍडजस्टमेंट 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. आपल्याला जी एंट्रन्स फी दिलेली आहे, एंट्रन्स फी आहे 2900. 2900 ची 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायची. कॅपिटलाइज करणं म्हणजे इन्कम साइड मधून कमी करणं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जो कॅपिटल फंड तयार केलेला असतो त्या कॅपिटल फंड मध्ये तेवढी अमाऊंट ऍड करणं. सो मी इथं लिहिणार एंट्रन्स फीज मध्ये कॅपिटलाइज करायची म्हणजे लेस कॅपिटलाइज्ड. 50% करायचे 2900, 2900च्या 50% आपण केलं तर ते येतं 1450. सो 2900 मायनस 1450 बाहेर येणार 1450.
ओके, अशा पद्धतीने इफेक्ट देऊन झालेले आहेत. या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट गेला असता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड मध्ये एक्झॅक्टली एवढीच इंटरेस्ट आपण ऍड केली असते. सो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. आता आपण टॅली करूयात. पाहिलं की लक्षात येतं क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे. मग आपण क्रेडिट साईडची टोटल करून बघूयात. टोटल करत असताना वरती एक लाईन द्यायची, खाली 2 लाईन द्यायचे, अशा पद्धतीने. आता टोटल करूया. 11,900 11,900 क्रेडिट साईडची टोटल येते. तीच आपल्याला डेबिट साईडला लिहावी लागणार आहे. आता आपण डेबिट साईडची टोटल करून बघूया. 9,250. सो 11,900 क्रेडिटची टोटल आणि 9,250 डेबिटची टोटल. आपण मायनस करूया. 10 5 गेले 5, 9 3 गेले 6, 11 2 गेले 9, 2,650. 2,650 रुपये आपला सरप्लस आलेला आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये प्रॉफिट किंवा लॉस हा शब्द येत नसतो, कारण आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये बिझनेस प्रॉफिट साठी करत नसतो. सो जेव्हा इन्कम जास्त येतो, क्रेडिट साईडची टोटल जास्त येते, इन्कम जास्त येतो एक्सपेंडिचर पेक्षा, त्याला म्हटलं जातं सरप्लस. आणि जेव्हा एक्सपेंडिचर जास्त येतं, डेबिट साईडची टोटल क्रेडिट साईड पेक्षा जास्त येते, त्याला म्हटलं जातं डेफिसिट. सो आपण इथं म्हणणार टू सरप्लस. जे उत्तर आलेलं आहे आपलं 2,650 ते इथं लिहिणार आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं असतं एक्सेस इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हे कंपल्सरी लिहायचंच असतं, तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडणार, नाही तर पडणार नाही. हे जे सरप्लस आलेलं असतं, या सरप्लसचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला द्यायचा असतो. कॅपिटल फंड मध्ये आपल्याला हे ऍड करायचं असतं. सो होपफुली तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील या व्हिडिओमधून. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 6. थँक्यू सो मच.